पुढे बघत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आंदोलनावरती ठाम आहेत। आजपासून अंतरवाली सराटीमध्येच आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली। मात्र जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली। मात्र आधीच आंदोलन स्थगित केल्याने पुन्हा परवानगीची गरज नसल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं। आमच्या आंदोलनाला गालबोट लावू नये, अन्यथा जे परिणाम होतील ती जबाबदारी आमची राहणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिला। मी याच्यासाठी बसवले की तुमच्या नेत्याकडे जाऊन बसा आणि त्याला सांगा मला राजकारण नाही करायचं, त्यांचं ठरलेलं देऊन टाका, म्हणजे ते पुढे येणार नाही। नसता मी पुढे येणारच, तुम्ही नाही दिल्यावर मग मला दोष देऊ नका। त्याच्यासाठी मी बसवलोय की मला राजकारण द्यायचं नाही, आमचं ठरलेलं द्या। तुम्ही नाही दिलं, मला उमेदवार देऊन गोरगरीब मराठ्यांना सत्तेत आणावंच लागणारे, देणारं त्यांना बनवणार लागणारे, मागणारं बसा। नाही आता 5 महिने झाले ना अधिसूचना निघून, म्हणजे एकूण 10 महिने झालं आंदोलन सुरू आहे। किती वेळ द्यायचा तुम्हाला? ते तातडीनं केलं तर ठीक, नाहीतर त्याला नाविलाज, माझा नाविलाज। तुम्ही माझ्या समाजाचं द्या, मला राजकारणात जायचं नाही। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, ही काही पहिली वेळ नाहीये की मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावरती ठाम आहे आणि पोलिसांची त्यांच्या आंदोलनाला परवानगी मिळालेली नाहीये, तरीही आत्ता त्यांचा निर्धार अगदीच पक्का दिसतोय, काय माहिती याबद्दल? विशाल, हे मनोज जरांगे पाटील यांचं 10 महिन्यातलं 4थं आंदोलन आहे आणि 4 तारखेच्या आंदोलनाची सुद्धा त्यांची परवानगी नाकारली होती आणि आता आजच्या 8 तारखेच्या आंदोलनाची सुद्धा परवानगी नाकारलेली आहे। निश्चितपणे काही लोकांनी तक्रारी केल्या म्हणून या परवानग्या नाकारल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितलेलं आहे। मात्र मनोज जरांगे ठाम आहेत आजपासून आंदोलन सुरू करायला। आपल्याला बघतोय की हा स्टेज महाराष्ट्राला परिचय आहे, कारण याच ठिकाणी बसून मनोज जरांगे पाटील बरोबर 10 वाजता आंदोलनाला सुरुवात करतील। ते सकाळी 9:45 आपल्या बाहेर निघतील आणि त्यांचं ग्रामदैवत असेल, मंदिर असेल, या ठिकाणी पूजा अर्चा करून ते या ठिकाणी बसतील। आपण बघतोय लोक जमायला सुरुवात झालेली, पहाटे 6 वाजल्यापासून लोक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे। एकंदरीतच 10 वाजता मनोज जरांगे पाटील हे सहजासहजी आंदोलनाला बसतील का, किंवा काही अधिकारी पोलीस या ठिकाणी येतील का, त्यांना आंदोलनापासून अटकाव करतील का बसण्यापासून, या सगळ्या गोष्टी आहेत। मात्र जर पोलिसांनी या ठिकाणी अटकाव केला तर संघर्ष अटळ आहे, कारण मागच्या वेळेस या गावामध्ये संघर्ष झाल्यानंतर काय झाले आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। मात्र पोलीस काय भूमिका घेतात, मनोज जरांगे काय भूमिका घेतात, हे 10 वाजता स्पष्टपणे ठरेल। मात्र मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत। धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या तपशिलाबद्दल। बघूयात आता या विषयाला घेऊन पुढे आणखीन काय घडामोडी घडतायत। यानंतर आपण बघूयात इतरही घडामोडी। सोलापुरात पावसाच्या जोरदार